आधी जुना प्रशिक्षक ॲप होता, पण तो त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी होत्या आणि तो लॉगिन व्यवस्थित होत नव्हता. म्हणून NCERTने आता नवीन प्रशस्त 2.0 हा ॲप आपल्याला दिलेला आहे आणि तो प्रत्येक शिक्षकाला, प्रत्येक मुख्याध्यापकाला लॉगिन करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामध्ये असं माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थी GDSमध्ये जेवढे विद्यार्थी आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची एंट्री त्यामध्ये झाली पाहिजे. प्रमुखतः आपल्याला दिव्यांग विद्यार्थ्यांना फोकस करायचा आहे आणि आता तुम्ही प्रशस्त ॲप डाउनलोड केलेला आहे. आता तो उघडा. जावत राहायचं. एकदा सुंदर टॅप केलं की लगेच येतो. मग हा स्किप करायचं. गेट स्टार्टेड. मेरी पहचान म्हणजे तुमचा डिजिलॉकरला तो फोन नंबर अटॅच पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं अकाउंट पाहिजे. डिजिलॉकरमध्ये एकूण 6 अकाउंट आपण तयार करू शकतो. आपल्या मुलांचे म्हणजे लहान मुलांचे पण त्याच्यामध्ये अकाउंट असतात, त्यामुळे ते आपल्याला बघून हे करावं लागणार आहे. आता इथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि पिन तुम्ही तयार करा, तुम्हाला जो तयार करायचा आहे. एकतर जन्मतारीख वगैरे काही टाका. 6 अंक आला पाहिजे. नंतर तिथे क्लिक करा. मोबाईल परत टाकलं आहे ना, हे दोन्ही ॲक्सेप्ट करून टाकायचं आणि साइन इन करा. आता इथे बघा, इथे 2 अकाउंट आहेत तुमच्या डिजिलॉकरमध्ये. त्यापैकी तुमचं अकाउंट कोणतं आहे तुम्हाला बघावं लागेल. आता अक्षता म्हणून हा माझा ईमेल ID. हा कोणता आहे? हा कोणाचा आहे? हे पण माझंच आहे. हे माधुरी राऊत म्हणून. हां, मग हा सिलेक्ट करा, माधुरी राऊतचा, कारण हा तुमच्या मुलीचा असेल. हां नाही ते ते नाही म्हणते. ठीक आहे माधुरी राऊत म्हणून. मग साइन इन करा. तिथे आता OTP येईल. हां, OTP आलेला आहे 19. तर तो दाखवायचा नाही. तुम्ही आवाज थोडा वाढवा. आता ईमेलला तुमच्या तो आला असेल पासवर्ड. ईमेल टाकायला सांगतो. प्रशस्त ईमेल टाका. हां, आता ईमेलला पासवर्ड येईल. गेला असेल ना. हां, यूट्यूब चालू आहे. आला बघा, तो दाखवायचा नाही. काय आहे तो टाका. सबमिट झालं. OTP टाकला नाही. सेव्ह करा. काय होतं? प्लीज एंटर व्हॅलिड OTP तो नव्हता, दुसरा होता. डिजिलॉकर. हां, 46. झालं. आता अलाव करा. झाली तुमची प्रोफाईल तयार झाली. आता तुमच्या शिक्षकांना बोलावं लागेल. इथे तुमचा रोल सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही हेड टीचर आहेत ना, मग हेड टीचर रोल सिलेक्ट करणार. तिथे तुमचा UDAS टाका. 601 ना. 2736 11 20 600 कसं काहीतरी वाटतं ना. ईमेल शाळेचा ZP स्कूल टेंबोडे @gmail.com असेल ना. तुम्ही बदलणार आहे ना. इथे
करून ठेव. बोला ना. आता ईमेल टाकण्यात आलेला आहे. सबमिट कर. येस बरोबर आहे ना सगळं. झालं बघा सगळं बरोबर आहे ना. नाव आलं आहे तुमचंच आलं. सबमिट. हे आता तुमची प्रोफाईल तयार झाली आहे. आता ते लोक जेव्हा करतील टीचर तेव्हा मग तुम्हाला इथे टीचर मॅनेज करावे लागतील. तर तू तुझं लॉग इन कर. माझं केलेलं आहे. तू UDIS नंबर टाक आणि त्यांना रिक्वेस्ट पाठव. म्हणजे आता स्पेशल टीचर त्यांचं रिक्वेस्ट पाठवत आहेत. टॅप कर ना. ऍड स्कूलच येतं डायरेक्ट. हा ॲड स्कूल कर ना. आता? ॲड स्कूल ओके. कर. आता इथे UDIS नंबर टाकायचा. हां पण मला तरी म्हणायचं तुम्ही किमान आज इकडे येणार आहे म्हणून. हे आता ठरलं आहे आमचं. 20,600 करून इकडे हा हो. टेंबोडे अरे मला प्रोसेस तरी दाखवू नये का? सब हे क्लिक क्लिक झाला. हे केलं आता. केलं. सबमिट. आता मॅडम तुम्ही ओपन मॅनेज स्पेशल टीचर. बॅक जावा. मॅनेज स्पेशल टीचर. मॅनेज हां एज्युकेटर. अरे मला थोडी वेळ तरी थांबणे का? क्लिक करा आणि ॲक्सेप्ट. येस झालं. आली तू झाली आता या शाळेची स्पेशल टीचर. ओके. मला सांगितलं प्रोसेस बघितली. अरे चालूच आहे ना. मॅडम तुम्हाला आता कळलं ना. मॅनेज टीचरवर जा. मॅनेज टीचर. आता त्यांची रिक्वेस्ट आलेली आहे त्याच्यावर क्लिक करा. हां आणि पूर्ण तेच आहेत का ते आधी ॲक्सेप्ट म्हणजे वाचून तेच आहेत ना बरोबर. हां ॲक्सेप्ट करा आणि पुन्हा एकदा येस करा. ओके झालं. हे आता ते असाईन झालेले आहे. हां नंतर आता असाईन स्क्रीनिंगवर जावं लागेल तुम्हाला. आता स्क्रीनिंग करताना तुम्हाला त्यांचे वर्ग द्यावे लागेल. त्यांना वर्ग कोणता द्यायचा आहे तुम्हाला? 5वीचा वर्ग. हां 5वीचा वर्ग. हां अप्लाय आणि टीचर. ह्या टीचर आलेल्या आहेत त्यांना इथे परत क्लिक करा. इथे करत 5वीचा वर्ग घ्या. हां आहे अप्लाय आणि टीचर इथे क्लिक करा. अप्लाय. अजून नाही अजून आहे. म्हणजे वर्ग ओपन नाही झाले ते. पहिलीचा वर्ग 5वीचा वर्ग मुलांची नावं आली पाहिजेत. 5वीचा वर्ग दिला. इथे ओपन होईल ना तो. अप्लाय. त्यांच्याकडे बघा आलं open ना. नाही. आलं ना. हां पार्ट 1. मॅडम तुम्ही घ्या क्लिक व्हिडिओ करा. त्यांचा. हां हे बघा असाईन न्यू स्क्रीनिंग करायचं. त्याच्यामध्ये त्यांना 5वीचा वर्ग द्यायचा. इथे ABC तुमची तुकडी वगैरे असेल तर ते टाकायची. आता इथे अनिता मॅडमना तो वर्ग द्यायचा 5वी. आता त्यांना ड्यू डेट द्यायची 22 तारीख आजची. ते 1 महिना तुम्हाला द्यायचे तर 1 महिना द्या किंवा 3 महिने 2-3-4 दिवस द्यायचं असेल तर देऊन टाकायचे. आत्ता सक्सेसफुली झालं.